लोकांची चर्चा मी त्याच्यात म्हटलं की काही असो, परंतु यांनी मतांचे सौदे केले, इथनं मतदारसंघातून लोकांची मतं मिळवली आणि तिथे ठोकमध्ये विकले, त्याच्यावर ते काही बोलले नाही. त्याने त्याच्यावर खुलासा केला पाहिजे आणि काहीतरी जाहीर गिफ्ट म्हटलं. आता बहिणींना गिफ्ट दिल्याचा जो विषय, तर त्यांनी काल भाषणामध्ये त्यांची भाषा इतकी घसरली की मी त्या भगिनींना दान केलं असं तो म्हणतो. दान कोणाला करतात? दान कशाला म्हणतात? अरे बाबा, तू भेट दिली आहे तर मग भेट म्हण. दान म्हटलं त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. म्हणजे आमच्या भगिनी इतक्या हे होते का की त्यांना तू दान करायला गेलं तर मतदान आपण म्हणू शकतो, परंतु ह्या ज्या काही साड्या दिल्या तुम्ही दान दिल्यात का, याचा खुलासा त्यांनी पुन्हा करावा की तुम्ही भेट दिली आहे का दान दिलंय. आणि त्यांनी म्हटलंय की माझ्या भगिनी ते साडी, मला सांगितलंय त्यांनी की साडी घालून त्या दिवशी मला ते मतदान करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला 1 लाख तुम्ही साड्या वाटतायत, 1 लाख मतं ती झाली. 15,000 आमचे कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या आमिषाने तुम्ही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रवेश करून घेतला, असे 15,000 कार्यकर्ते आहेत. म्हणजे झाले मग 1,15,000 तर तुमचे जवळजवळ मतदान फिक्स झालेलं आहे. होणारं मतदान 2 लाख आहे. आजच तुम्ही निवडून आलाय, कशा करता आटापिटा करताय, त्याने खोटे आरोप करतायत. खोटी आरोप आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी हे त्यांचे हे उद्योग चालू आहेत आणि त्या पद्धतीने ते वायफळपणे अशा बोलत आहेत. आणि मग काय पुढे म्हटले ते की आमची दानं दे द्यायची. दानत सगळ्यांची असते. आम्ही आमच्या परीने तुमची दानत काय होती आम्हाला माहिती आहे. तुम्हीच तुमच्या भाषणातून उल्लेख केलेला आहे की मी खेडोपाडी तारखेडा वगैरे जाऊन वांगे भाजीपाला विकायचो, पाचोऱ्यामध्ये दूध घालायचो, अशा कष्टाने मी शिक्षण घेतलं. तुम्हाला नोकरीची आवश्यकता त्या काळात होती म्हणून तुम्ही पोलिसाची नोकरी स्वीकारली आणि घरची गरज भागवली. असा काय चमत्कार झाला 10-15 वर्षामध्ये की तुम्ही आज इतके कोटीचे मालक झालेत? कुठून आला हा पैसा? याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे. कोणत्या तुमच्या फॅक्टऱ्या चालू होत्या, जे टाकले ते उद्योग बंद झाले. मुसळीची फॅक्टरी टाकली, बंद पडली. कृष्णापुरीमध्ये एक हॉटेल भागीदारीमध्ये टाकलं, बंद झालं. एक आडाचं दुकान टाकलं होतं, ते बंद झालं. अनेक मित्रांना सहकाऱ्यांना गंडवलं. मग त्याच्या अनेक उदाहरणं लोकांमध्ये चर्चा आहे. स्वतःच्या मित्राला दुर्लक्ष करून त्यांचा जीव वाटली शकले नाही त्या बिल्डिंगरचा. जर तुम्ही एवढे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते, मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसणारे होते, तर तुम्ही काही करून त्यांचा जीव वाचवला असता. परंतु त्यांना हे वर्षभर मुंबईमध्ये त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. मी त्यांना स्वतः 2 वेळा भेटलो. त्यांनी खंत बोलून माझ्याकडे दाखवली. हे काय सांगतील? हे स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं चालू आहे. अनेक मित्र सोडून चालले गेले. आज जे काही आहेत त्यांच्याजवळ ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याकडून गेलेले लोक दिसत आहेत फोटोमध्ये, पाहिले काल. निष्ठावान शिवसैनिक कुठे आहेत? निष्ठावान शिवसैनिकांनी काय हाल केले हे काही जनता बघत नाही का? विनाकारण याचे कधी म्हणतात अमोल सिंधला की तुमचे कपडे फाडेल, कधी याला म्हणतात कपडे फाडेल. मला म्हणतात अरे ही वाघाची अवलाद आहे, मराठ्याची अवलाद आहे. एकदा नुसतं बोट करून दाखव, बोट नाही छाटून दाखवले तर वाघाची अवलाद सांगणार नाही. नुसता एवढा तरी इतका भित्रा माणूस, खोक्यांचा हे सगळं प्रसाद झाल्यानंतर जर मर असता तर बिनधास्तपणे स्वतः फिरला असता. एक पोलीस गाडी घेऊन संरक्षणामध्ये मतदारसंघामध्ये फिरतो, खेड्यापाड्यांमध्ये जातो. लोकांनी याचे कपडे उतरवले असते. इतके खोकेमध्ये हे बदनाम झालेले आहेत. परंतु याला मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं. संरक्षण बाजूला काढ, लोकच तुम्हाला गावामध्ये घुसू देणार नाही. आज जे तोंडावर पुढे पुढे करतायत हे लोक तुमच्या बरोबर किती राहतील याचा अंदाज तुम्हाला निवडणुकीच्या काळात येणार आहे. लाभार्थी जवळ असतील, कोणी सोबत राहणार नाही. आज सख्या बहिणीवर असे बेशूट आरोप करतात, चुलत बहिणीवर वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. बोलण्याची काही सीमा आहे का? त्यांनाच बोलता येतं का? आम्हाला बोलता येत नाही का की आम्ही याचे कपडे उतरू, कधी अमोल शिंदेचे कपडे उतरू? एका पत्रकाराला भर चौकामध्ये त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घुसुमशाही धुणशाही चालून गेली, जपून गेली. पण तू जर या भागाच्या नांदी लागला तर तुझे दात पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढा इशारा मी या निमित्तानं आपल्या समोर देतो. आणि तुला काय बोलायचं आहे ते उद्या काय तुमचा शेतकरी मेळावा आहे त्याच्यामध्ये बोलून दाखव आणि नंतर त्याचे पडसाद आम्ही काय करतो ते पाहू. मला या मतदारसंघामध्ये शांततेचं वातावरण पाहिजे. मला कुठेही शांतते बिना या मतदारसंघामध्ये कुठेही अशांतता किंवा द्वेष निर्माण करण्याचा
प्रयत्न माझा राहणार नाही. परंतु जर माझ्या कोणी अंगावर येत असेल तर त्याला सिंगावर घेण्याची तयारी माझी राहील. त्याने अजून दिलीप वाघ याला ओळखलं नाहीये. त्याला तो चड्डीत असताना या पाचोऱ्या शहराचं राजकारण मी केलेलं आहे. त्याला जरा शुद्धी देऊन बोलावं. मला वाटतं त्यांनी प्रेस घेतली तर शुद्धी होता काही मला कळत नाही. परंतु याच्या पुढे जबाबदारीने बोलायला पाहिजे. याचं जशास तसं उत्तर देण्यासाठी वाघ परिवार आणि त्याचे समर्थक कार्यकर्ते सज्ज आहेत.